तुमचा विश्वास, आमची बातमी. नाशिक शहरातील एका नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलांवर विनयभंग, लैंगिक छळ, अत्याचार तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे गंभीर आरोप समोर आल्यानंतर वातावरण चांगलंच तापलंय. पीडित महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार कंपनीतीलच एका विशिष्ट गटातील 6 जणांकडून गेल्या काही महिन्यांपासून हा त्रास दिला जात असल्याचं म्हटलंय. या प्रकरणी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन केलंय. तपासाची दिशा आणि वेग लक्षात घेता प्रशासन या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ भाजप आक्रमक झाली असून संबंधित कंपनीला निवेदन देण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं एकत्रित आले. सुरुवातीला कंपनी व्यवस्थापनानं निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट कंपनीच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केलंय. या आंदोलनात भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, गटनेते श्याम बडोदे, सरचिटणीस सुनील देसाई, माजी नगरसेवक यशवंत निकुळे, नगरसेवक चंद्रकांत खोडे, महिला पदाधिकारी रश्मी हिरे, सोनाली कुलकर्णी, संध्या कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झालेले होते. जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात संताप व्यक्त केलाय. शेवटी भाजप पदाधिकाऱ्यांनी कंपनी प्रशासनाला निवेदन सादर केलंय. नाही, हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. पोलिसांनी हे उघडकीस आणलेलं आहे आणि या अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी दबाव आणून आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं, हे फारच धक्कादायक आहे. मी पोलिसांना त्या ठिकाणी म्हणजे एक प्रकारे त्यांचं कौतुक करेन की अतिशय वेगानं कारवाई करून याचा पूर्ण पर्दाफाश हा त्यांनी केला आहे. कंपनीच्या प्रशासनाबरोबर निवेदन द्यायला आणि चर्चा करायला आम्ही गेलो होतो, परंतु मुंबईचा HR येऊन काय सांगणार आहे. त्याच्यामुळे इथलं जे प्रमुख काम पाहणारे कपूर आहेत ते कपूर हे उपलब्ध नाहीये. आम्ही प्रशासनालाही सांगितलं आणि पोलिसांना विनंती केली का आम्हाला कपूर पाहिजे, आम्हाला त्यांच्या बरोबर चर्चा करायची, कारण आम्ही मुंबईहून आलेला HR आम्हाला इथं काय सांगणार. त्यामुळे आम्ही परत चाललोय. आम्ही परत निवेदन कपूर साहेबांनाच देणार आणि कपूरांनाच आम्ही खुलासा विचारणार. देखभाल करते हैं, वो अभी चौकशी में है, इसलिए उनसे अभी हमारी मुलाकात नहीं हुई है. अभी उनकी चौकशी होने के बाद वो हमें वापस यहाँ पे बुलाने वाले हैं. हम बीजेपी के जो भी मेन मुख्य पदाधिकारी है, हमारे युवा मोर्चा के अध्यक्ष है, शहराध्यक्ष है, वापस 1-2 घंटे के बाद यहाँ पे आके उनसे वापस चर्चा करने वाले हैं कि कैसे यहाँ पे कार्रवाई होने वाली है. या संपूर्ण घडामोडींमुळे संबंधित आयटी कंपनीतील महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. तर पुढील तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सागर चौधरी, आपलं शासन, नाशिक. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.